तुमच्या जिल्ह्यातलं एक जण पंढरपूरला गेलं. नाव गाव तुम्ही तुमचं तपासा, मी गुत थोडं घेतलंय. तुमचं तुम्हाला माहित असावं, आहे का नाही? मला काय घेणे घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगनीट. बैल आपल्या इथले चांगले असेल तर आपलं पेरावं, पुढच्याचं राहिलं असेल तर त्याला तशी द्यावा. आपलं पेरणी सोडून दुसऱ्याचं नाही पेरावा. पपेच माय काय खाईन. तुम्हाला माहित असावं कोण असेल ते. गेलं पंढरपूरला. हुशार विद्वाने सात्विके सदाचारी पुण्यशीले. पंढरपूरच्या मालकाला व्यथा सांगितली. त्या दिवशी पंढरपुरात मुक्काम केला आणि पंढरपुरातला मालक प्रत्यक्ष स्वप्नात आलाय. त्यावरती किती अधिकारी असेल कल्पना करा. देव स्वप्नात आहे, देव. आणि देवानं सांगितलं, भाऊ तू ज्या कामाकरता माझ्याकडे आलास ते काम ज्ञानोबाराय करतील. पुन्हा आळंदीला माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आळंदीतल्या मालकांच्या समाधीवर डोकं ठेवलं. व्यथा सांगितली, मला मालकाने तुमच्याकडे पाठवले. आळंदीत झोप लागली. संध्याकाळी ज्ञानोबाराय स्वप्नात दृष्टांत दिला, तुमचं जे काम आहे ते देहूतले मालक करतील. आणि मग तुकोबारायकडे गेले. मग तुकोबारायला आता तिथं प्रत्यक्षच बोलले ना. तुकोबारायला मी पंढरपूरला गेलो, पंढरपुरात स्वप्नात दृष्टांत झाला, ज्ञानोबारायकडे पाठवलं, ज्ञानोबारायने स्वप्नात दृष्टांत दिला आणि तुमच्याकडे पाठवलं, माझं काम करा. तुकोबारायने कर 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 11 अभंग लिहिले, हातावर टेकले, त्याच्यावर नारळ टेकला आणि तुळशीच्या मंजुळाचा हार गळ्यात घातला. पण इतका राग आला तुमच्या बीड जिल्ह्यातल्या त्या माणसाला. मी केवढा माणूस म्हणे, केवढा माणूस की मला पांडुरंग दृष्टांत देतोय, मला ज्ञानोबाराय दृष्टांत देतात, आणि मला तुकाराम महाराजांनी हे प्राकृत 11 अभंग दिले. तो संस्कृत पंडित होता. वेद करतल होते त्याच्या, करतल. शास्त्र करतल होते, पुराण करतल होते, प्रभेद सांगायचा पुराणाचा. काय माणूस असेल. वेदाचा क्रम सांगणारे दुसऱ्या राज्यात एक महाराज होऊन गेले, संत कृपालूजी महाराज, ज्यांनी प्रेम मंदिर बांधले. ते क्रम सांगायचे, क्रम श्लोकाचा. हो, काय अभ्यास असतो काही लोकांचा, किती अभ्यास. पण स्थिर असते. बऱ्याच लोकांना बुटकं भर पाणी घेऊन समुद्राला आंघोळ घालायचा नाद असतो. समुद्र त्याला म्हणला, इतक्या पाण्यानं मग काय आंघोळ होत नाही, पण तू तोंड धुतलंस का सकाळी? तू ह्याच तोंडावून असं पाणी फिरव, इतकं तू मला काय आंघोळ घालू नको. नाद असतो काय कायला, तिळभर करायचा, निळभर सांगायचा. इतका विद्वान. आणि मला ही प्राकृत 11 अभंग, अभंग सामान्य आहेत का महाराज? या 18 संतांच्या अभंगाच्या गाथ्यातलं कोणतंही एक अक्षर तराजूत टाका आणि पलीकड तराजूत 1000 ब्रह्मदेव बसवा, तरी या अभंगाच्या एका अक्षराचं वजन करता येणार नाही ब्रह्मदेवाला. एका अक्षराचं. इतकी नाविन्यपूर्ण अभंग आहेत, पण त्याला थोडासा राग आला. आणि काय मला हे साधे प्राकृत अभंग दिले म्हणे, आणि साधा नारळ दिलाय. नारळ दिले, मला नारळ दिले. आणि काय हा तुळशीचा पाला गळ्यात घातला माझ्या. त्याला काय माहिती तुळशीच्या पानाची काय बरं. माधव झाला बरोबर तुळशी पारडे ठेविता, माधव झाला बरोबरीचा. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा, उठा की चला. तुम्ही किती सोनं टाकल्यावर पंढरपुरातल्या मालकाचं वजन करता येईल भाऊ? नाही करता. पण एका तुळशीच्या पानात तुळशी पत्र पारडे ठेविता, माधव झाला बरोबरीचा. पण याला कळालंच नाही तुळशीचं पान किती महत्वाचं आहे. कोरोनात मुसलमानाला तुळशी कळाल्या.
पण आपल्या काही काही हरामखोरानं 2-2 कोटीचे घरं बांधले, पण तुळशी वृंदावन नाही बांधले. नेमकं वृंदावन बांधताना त्याचं सिमेंट जळालं, त्याच्या इटा जळून गेल्या. 2-2 कोटीचं घर, बुठाडं बांधवाला अलमाऱ्या केल्या, पण तुळशी वृंदावन. मुसलमानाला तुळस कळाली हो, मुसलमानाला. आमची इथं बुबू येत होती भांडे घासायला, मुसलमानाची गरीब बाई बिचारी म्हातारी. बोले बाबा तुम्हारे यहाँ तुलसी का पेड़ है. काही हिंदी काही मराठी बोलायची. आता मला काही हिंदी ओरिजिनल येत नाही, त्याच्यामुळे मी तिला मराठीतच बोलायचं. ती मराठी माझ्याकडूनच शिकली, पण मला काही तिने हिंदी शिकली नाही. आता जास्त वेळ मी ती जो बसू कशाला, शिकलो असतो. तुलसी का पेड़ है तुम्हारे. हाँ है बुबू यही. बोले मेरे को तुलसी के पत्ते दो. बोले मैंने ज्ञान नहीं हो तुम्हारी हिंदू की पवित्र तुलसी. बोले मैं काय को हाथ लगाऊं, आप चुन के देव. बोले मग मी तुळशीचे पानं तोडले आणि तिच्या हातावर टाकलेत. म्हणलं बुबू आता तुला कळतंय बुबू ही तुळशी पवित्र आहे, आमच्या हिंदूची आहे, मग तू काऊन नाही आली. बोले टीवी पे बातें कर रहे लोग, ये तुलसी के पत्ते पानी में डाल के उबाल के पीने से कोरोना नहीं होता. हे भांडे घासणाऱ्या मुसलमानाच्या गरीब बाईला तुळस कळाली. आपल्या लय नालायकायला अजून तिचा पत्ता नाही. विठाला अहो तुळशीच्या मंजुळाचा हार किती पवित्र असेल, तसाच गळ्यातला काढान टाकला. ह्या हार 14 लोकांनी फेकून दिला. 14 लोकांनी. त्याच्यापैकी एक 222 मंत्र्याची पद एकट्यालाच होते. एक मंत्री नाही, 222 मंत्री पद एकट्यालाच होते. सरपंच एकट्यालाच. तो 33 कोटी देवाचा राजा इंद्र याला सुवर्ण कमळाचा हार घातला होता. त्यानं ते आयटीत हार काढा आणि हातीला घातला. आयटीत काढा. हो कोणी घातला होता. घरी गेल्यावर पहा ना, आहेत ना भिताडासारखे मोबाईल इचकांते. विठाला विठाला आणि 14च्या नंतर 15वा हे इतिहासातला आहे, पुराणातला नाही ना. आबिडी जिल्ह्यातला इतिहासातला आहे, पुराणातला नाही. तो पुराण वेगळं, हा इतिहासातला आहे. कलियुगातला व्यक्ती आहे. हार काढून टाकला. ते 11 अभंगाचं पानही तिथंच ठेवलं आणि ते नारळही तिथंच ठेवलं. नारळ काय असेल सज्जन होते, पान काय असेल, आणि त्या तुळशीच्या मंजुळाची ताकद काय असेल. आणि त्याच दिवशी दुपारच्या नंतर एक व्यक्ती तुकोबारायाकडे आला. साधा माणूस, साधा. त्याचं नाव होतं कोंडोजी. याचं नाव सांगतो, चांगल्या माणसांचं नाव सांगावं, त्याचं नाही सांगत. आणि ते तुम्हाला पाठ असावं नाही का मारुतराव, तुमच्या जिल्ह्यातलं आहे, तुम्हाला ध्यानात असावं ते. हो कोंडोजी नाव आहे. आधीच्याचं नाही, हा नंतरच्याचं. कोंडोजी नाव आहे, कोंडोजी. आणि तुकोबारायाच्या चरणावर दंडवत घातला. तुकोबारायाने तो कागद देऊन टाकला. कागद हातात घेतल्याच्या नंतर हृदयाशी लावला. कागदच असा हृदयाला लावला. रडू लागला तो व्यक्ती. कोंडोजी नावाची व्यक्ती रडू लागली. तुकोबारायाने सांगितलं, अरे बाबा मी ते अभंग दिलेत, हा कागद तुम्ही हृदयस्थ केला, पण रडता का. मला वाचता येत नाही म्हणले. वाचता येत नाही मला, काय करू याचं. ठीक आहे ठेवा जवळ. आदरानं तो कमरेला रुमाल बांधला होता. लखोटा खोसावा असा तो खोसून दिला. आणि तुकोबारायाने तो तुळशीच्या मंजुळाचा हार आता सुकला होता. ते हातात तुकोबारायाच्या हातानं गळ्यात नाही घेतला, हातावर घेतला. आणि त्याच्यातल्या 2-3 मंजुळांनी ते पानं काढले आणि प्रसाद म्हणून खाऊन टाकले. महाराज ब्रह्मकन्येची कृपा झाली, सरस्वती कृपा पात्र झाली ती व्यक्ती. त्या पानाची ताकद किती होती, ते पान किती पवित्र आहे पुराणाला माहीत नाही. वेदानं डोकं लावायचं नाही, शास्त्रानं डोकं लावायचं नाही. हो भक्ती नमली तिथं, भक्ती नमली. माधव झाला बरोबरीचा. काय डोकं लावीन कोण, शास्त्र पुराण वेद काय त्या पानाच्या बाबतीत.
कथन सांगतील. इतकं मोठं टोक त्या तुळशीचं खाऊन टाकली, वाणीची कृपा झाली. आणि तिसऱ्यांदा तो नारळ हातावर देऊन टाकला. जा, ह्या नारळानं तुमची कायमची गरिबी संपल. देऊन टाकलं तुकोबाराय. आता ही व्यक्ती पुन्हा ज्ञानोबारायकडे गेली, पहिली बरं तुमच्या जिल्ह्यातली, आणि ज्ञानोबारायच्या समाधीवर डोकं ठेवलं आणि झोप लागली. आणि स्वप्नात सांगितलं, भताने भाऊ, ज्ञानोबाराय म्हणतात जे तुकोबारायच्या प्रसादाला डावल तू त्याला भारतात आता पिराचा पण प्रसाद नाही. विठाला विठाला तुकोबारायच्या प्रसादाला डावलणाऱ्याला सैलानी बाबा पण प्रसाद देत नाहीत. आहा, ते पण देत नाहीत म्हणले. चला निक म्हणले, काढून दिलं. आणि तुकोबारायनी ह्या कोंडोजीला अभंग दिले 11, तुळशीच्या मंजुळा दिल्या, खाऊन टाकल्या प्रसाद म्हणून. वाणीची कृपा झाली, सरस्वतीची कृपा झाली, अक्षराची कृपा झाली, शास्त्राची कृपा झाली, वेदाची कृपा झाली, पुराणाची कृपा झाली, प्रांताची कृपा झाली, वंश कृपा झाली, आणि अजूनही बऱ्याच कृपा आहेत. पण एक महत्वाची कृपा आहे, आत्मकृपा झाली. आत्मकृपा झाली, आत्मकृपा झाली. आणि त्या कृपेने अभंग वाचित राहिले. आणि नारळ घरी नेला. घ्या म्हणले, हा प्रसाद तुमचं कल्याण करील, तुमची कायमची गरिबी संपील. आणि ते नारळ फोड्याव त्याच्यात मोहरा निघल्या. साक्षात्कार नाही, चमत्कार नाही, जादूटोना नाही. हे नारळ अहमदाबादच्या सोनाराचं होतं. अहमदाबादला एक सोनार आहे, त्या सोनारानं माऊली महावैष्णव ज्ञानोबारायच्या समाधीवर डोकं ठेवलं. आणि प्रपंचातली एक व्यथा होती, ती ज्ञानोबारायच्या पुढे व्यथा मांडली, आणि त्याची व्यथा कायमची गेली. प्रारब्ध असेल बिचाऱ्याचं. ज्ञानोबारायसारख्याच पवित्र समाधीवर त्याचं डोकं पडलं आणि त्याची ती व्यथा निघून गेली. मग उपकार कसे फेडावा म्हणून त्याने जितकं नारळ मोठं भेटन तितकं मोठं घेतलं. शेंडी काढली नाही, काय नाही, त्याच्यात सळई ठोकली म्हणजे खिळा, आणि मधलं पाणी खोबरं काढून टाकलं, आणि तात्या मधात मोहरा टाकल्या, आणि कणकीनं तोंड बंद केलं, आणि नारळ समाधीवर ठेवून टाकलं. मांडवेकर समाधीवर ठेवलं. स्वप्नात दृष्टांत अहमदाबादच्या सोनाराच्या, अरे हे नारळ माझ्याकडं नको आहे, हे तुकोबारायला नेऊन दे. आणि तेच नारळ बीड जिल्ह्यातल्या व्यक्तीला दिलतं. पण त्याला वाटलं खोबरंच आहे, माझा खोबरंच आहे. आणि त्याला वाटलं पोळ्याला इकत घेतलेलं ठिकाणी मसुबाल फोडायला. आणि ते नारळ तुकोबारायनं कोंडोजीला दिलं. बरमाटी सागाचा वाडा बांधला त्यानं, बरमाटी सागाचा वाडा. कोंडोजीनं बांधलेल्या वाड्यात जी चौकट होती, त्या चौकटीत त्याच्या वाड्यामध्ये आरशे लावायचं कामच नव्हतं. चौकटीतच आरस बघायचं आणि भांग पाडायचा. कोंडोजीच्या घरच्या बायका चौकटीत बघून कुंकुलाईत होत्या, आरशाचं कामच नव्हतं. अशा सागाचा वाडा बांधला एक. आणि त्या तुळशीच्या पानाची कृपा आणि त्या अभंग 11 अभंगाची कृपा, 5व्या क्रमांकाचे रयतेचे राजा यांच्या देव्हाऱ्यातली पूजा करायचा मान कोंडोजीला प्राप्त झाला. दृष्टांत संपला सज्जनांनो. मला सांगा, विटेवरच्या मालकाने या प्रसादासाठी ज्ञानोबारायकडे पाठवलं इथल्या व्यक्तीला. ज्ञानोबारायनी या प्रसादासाठी तुकोबारायकडे पाठवलं. प्रारब्ध खोटा असल्यामुळं प्रसाद भेटला नाही. प्रारब्ध गोड असलेल्या कोंडोजीला प्रसादही भेटला, अभंगही भेटले, नारळही भेटलं, आणि तुळशीच्या मंजुळाचा प्रसादही भेटला, नारळाचा प्रसाद भेटला. किती मोठा कोंडोजी अधिकारी असेल. पण सज्जनांनो, त्या कोंडोजीला सुद्धा तुकोबाराय, ज्ञानोबाराय आणि विटेवरची मालक किंवा विटेवरचे मालक ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय तिघायचा कृपा पात्र असलेला कोंडोजी याला इहलोकात थांबता आलं नाही. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, की दोषी कैसे
होऊ शकतो आपण कोंडोजी इतके कृपापात्र नाही, नाही, त्यांना नाही थांबता आलं. आपली काय परिस्थिती राजांनो. जनाबाई एका घराचा दसरा काढायला गेल्या. आता आलाय दसरा जवळ. मला वाटते 15 तारखेच्या आधी काढावा लागतो दसरा. पक्ष संपलं की दसरा काढायचा. म्हणजे ज्याच्या घरी पक्ष पित्र आहेत त्याचे पित्र जेवले की दुसऱ्या दिवसापासून दसरा काढायला सुरुवात करतात. ज्याचे सर्व पित्री आमुष्याला पित्र आहेत त्या दिवशी पित्र घालायचे आणि दुपारच्या नंतर दसरा काढायचा. मग असं जनाबाई एका व्यक्तीच्या घरी दसरा काढण्यासाठी गेल्या. मोठाली माणसं घर साफसफाई करता नोकर लावत असतात. पूर्वीपासून परंपरा आहे. मोठ्या माणसांना किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. पैशाला किंमत आहे. तेव्हा पैशाच्या बाबतीत कीर्तनकार असेल, एखादा व्याख्याता असेल, एखादा विद्वान असेल, एखादा राजा असेल, त्यानं पैशाच्या विरोधात बोलणं हे मूर्खपणाचं काम आहे. मूर्खपणाचं टोक आहे. पैशाला किंमत आहे. देव आणि संत याच्यानंतर या जगातले प्रत्येक कामं पैशानं होतात. देव आणि संत याच्यानंतर पूजनीय पैसा आहे. किंमत आहे पैशाला. पैशाला किती किंमत आहे सांगू तुम्हाला. पैशावाली माणसं मातीला गेली तरी मसनवाट्यात भोईला बसत नाहीत. मसनवाट्यात सुद्धा पैशावाल्यांना खुर्च्या. बघा टीव्हीवर मोठ्या लोकांच्या अंत्यविधी तुम्ही. पैशाला किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. किंमत आहे. मी एक गाणं ऐकेल तर ट्रॅक्टर मध्ये. ना बाप ना भैया सबसे बडा रुपया किंवा सब पैसे के भाई रे साथी. पैशाला किंमत आहे. याच्या पलीकडे सांगू का. रक्ताच्या नात्यातली नालायक माणसं. मी नाही सांगत, नालायक शब्द लय साधा वापरलाय मी. याच्या पलीकडे इतका घाणेरडा शब्द आहे. फक्त माझं वय कमी असल्यामुळे तो शब्द वापस घेतो. रक्ताच्या नात्यातली नालायक माणसं आठवणीनं मुळण पत्रिका पैशावाल्याला देणार आणि रक्ताच्या नात्यातले नालायक माणसं रक्ताच्या नात्यातल्या गरीब माणसाला परस्पर पत्रिका देणार. हा नीतिशास्त्राचा नियम आहे. नियम आहे, नियम आहे, नियम आहे, नियम आहे. एका श्रीमंताच्या घरी जनाबाई दसरा काढायला. याच्यावर सांगतोय. जनाबाई एका श्रीमंत व्यक्तीच्या घरी दसरा काढायला. महाराज देवाचं नाव मोक्षासाठी घ्यायचं आणि पोटासाठी आपलं काम करायचं. हरी का नाम पेट का धंदा न करे हो मोर खांदा. मोक्षासाठी भजन करायचं आणि आपल्या पोटासाठी काम करायचं. मी माझं तर एक मत आहे. अर्थशास्त्राचा नियम सांगतो. अर्थशास्त्राच्या पुरुषार्थामध्ये काही नियम आले, काही मुख्य नियम आले, काही उपनियम आले, प्रभेद आले, छिन्न आले, विछिन्न आले, भय आले, व्याप्ती आल्या, विन्मुखा आल्या, परा आल्या, काष्टा आल्या, मिमाध्य आल्या. अर्थशास्त्राच्या प्रणालीनुसार एक प्रणाली आहे. आपलं काम सोडून भजन करणाऱ्या माणसाला सुद्धा नालायक म्हटले. कॅनलला पाणी सुटलं असेल, लाईट चालू आहे, ऊस वाळायला आहे आणि मोटर चालू करून ऊसाला पाणी न देता जर भजन करीत असेल तर संतांना तो आवडत नाही. महाराज सांगतात आपलं काम करून मिळालेला वेळ भजनात द्यायचा आहे. कामामध्ये काम
विटेवरच्या मालकाकडे नंतर गेले एक वारकरी, पण त्या वारकऱ्याकडे रामेश्वर बुवा अण्णा सगळ्यात अगोदर विटेवरचा मालक गेलता, नंतर ते वारकरी मालकाकडे गेले, मालक आधी त्या वारकऱ्याकडं. मारुतराव, त्या वारकऱ्याचं नाव संत सावता महाराज. देव भेटायला, देव भेटायला. आणि त्या सावता बाबांनी म्हणावं शेतातल्या वस्तूला देव मानावं. कांदा मुळा भाजी शेतकऱ्याची काळी माय विठ्ठले, शेतकऱ्याची काळी माय शंकर आहे, शेतकऱ्याची काळी माय प्रत्यक्ष संत आहेत. हो, अहो रक्ताचा घाम करून मातीत टाकणारी माणसं पापी कशी म्हणता येतील? सांगा बरं, जगातला असा कोण श्रीमंत सुंबळे आहे ते चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाईल? त्याच्या इथं 100 क्विंटल सोनं असू द्या, यम हानीन त्याला लाल होऊस तर विठाला विठाला. अर्थ भयपुंज व्याप्ती हेमांग सकल स्थितेचाम नैव भक्षंती स्तता रुधिरो स्वेदाति जायते यद्धरणी गर्भायम मौतिकाति जायते नैवम गिरगावकर लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिलंय? या मातीतले मोती खायची ताकद, हे सोनं चांदी खायची वस्तू नाही. असेल ते नसावा, त्याच्या विरोधात नाही, ते असावा, संपत्ती असावा, पैशाच्या विरोधात नाही जायचं. पैशाला किंमत आहे. अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला, गरजेचं आहे. त्याच्याशिवाय मान सन्मान प्रतिष्ठा बाकीच्या ज्या भौतिक गरजा आहेत ते त्याच्याशिवाय भागल्या जात नाहीत. त्याच्या विरोधात नाही जायचं. म्हणून त्याच्यासाठी रातपाट करायची. अर्थशास्त्राचा एक नियम आहे, कितव्या क्रमांकाचा आहे ते नाही सांगणार, कोण्या प्रभेदात येतो ते नाही सांगणार. घरी गेल्यावर बघा भितडासारखी मोबाईल येत तुम्हाला इचकी जा. अर्थशास्त्राचा नियम आहे 20 वय संपल्याच्या नंतर वयाच्या 40-42 पर्यंत न कमवता खाणारा माणूस कुटुंबात राहण्याच्या लायकीचा नाही. तो त्याच्या कुटुंबाला घातक आहे, तो त्याच्या शेजाऱ्याला घातक आहे तात्या, तो त्याच्या शेजाऱ्याला घातक आहे देशमुख बुवा, तो त्याच्या गावाला घातक आहे, तो त्याच्या प्रांताला घातक आहे, तो त्याच्या तालुक्याला घातक आहे, तो त्याच्या जिल्ह्याला घातक आहे, तो पवित्र महाराष्ट्राला घातक आहे. नीतिशास्त्र सांगते व्यसनी माणसापेक्षा देशाला घातक आळशी लोक असतात. आळशी लोक असतात. एका माणसाला 50 रुपयाचं व्यसन करायचा नाद आहे. काय तुमचे पैसे वर आले का सरपंच, त्याला फुकट 50 रुपये द्यायला कसे देताल तुम्ही? त्याला तुमच्या शेतात बरासच खांदावं लागेल तर तुम्ही देताल, तर ते व्यसन करेल गुरुजी. पण आळशी माणसं 200-200 एकरवाले खसखशीच्या पोत्याला दाबनाचं छिद्र पाडल्याव मधात खसखस राहत नाही, रस्त्यानं पडलेली दिसत नाही, तशी 200-200 एकर कशा गेल्या हे हैदराबादच्या आळशाला विचारा. विठाला विठाला. हैदराबादला निजाम नावाचा व्यक्ती होता, आपल्यावर त्याचंच राज्य होतं. 17 सप्टेंबरला आपण मुक्त झालो, देश स्वातंत्र्याच्या नंतर आपण मुक्त झालो. निजामानं एक मोहीम काढली, आपल्या राज्यातले जितके आळशी आहेत तितके जमा करा. त्याला 17 गौसले. म्हणून न्यायशास्त्रामध्ये एक आळशी दाखिला जांभळीच्या झाडाखाली झोपल्याला. किती आळशी? अशी जांभळ मस्त राय जांभळ होती, तिची आठवळी बारीक आणि जांभळ खपक्या, 7-8 खाल्ली की पोट भरण. अशी जांभळ, अशी जांभळ भावताल सडा झाल्या, खाईच नाही. अरे खाय ना जांभळ, ते म्हणला उचलून खाचा पण कटाळा. मग त्याचं 1.5-3चं तोंड होतं असं वाचलेलं, याच्यात पडतच खाणार. तो तोंडात पडल्यावर एक जण म्हणला चावणं, म्हणला मध्ये गेलं तच खाच, नाही तर चावणार पण नाही. त्याला निजामानं 1 नंबर चाळशी म्हणून कोपऱ्यात ठुलतो. विडाला विडाला. आणि मग निजामाच्या दरबारातल्या काही लोकांनी विचारलं हे काय के वाचते पकडे बोले. मग निजामानं सांगितलं इनके छाव में नाही बैठना, म्हणजे ह्या 17 नालायकाची सावली पण अंगावर पडू देऊ नका. आपल्याला हे भ्रष्ट करत असते. म्हणून कुटुंबात काही माणसं काम करतात आणि एक आळशी मळणीच्या भावताल जसा बैल फिरतो का मेडीच्या भावताल मळणीचा, तसा सगळ्या घराला दळून टाकी तू एक आरामखोर आळशी.
म्हणून आळशी कामाची नसते. 20 संपल्याच्या नंतर 40 ते 42 पर्यंत दिवसाला जर 10 रुपयाचं खाला लागत असेल तर 80 रुपये घरात आणायचे. अर्थशास्त्राचा नियम आहे. नाही तर तो जगण्याच्या लायकीचा नाही. किमान त्याच्या पुरतं तरी आणावा तर तो राहण्याच्या लायकीचा आहे. कमाई न करता जर फुकट खाता असेल तर तो भारत देशासाठी घातक आहे. विठाला बघा, जीनच्या पॅन्टीवाल्यानं आपल्या बापदाद्यांचा इतिहास बघा. आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांचा इतिहास बघा. अरे 80-90 वळणल्याच्या नंतरही फुकट खात नव्हते. कासरा तरी वळायचे, बाजाचं सूम तरी वळायचे, जोते तरी करायचे, मुंगशे तरी करायचे, कासऱ्याच्या आगुंड्या तरी करायचे, शिक तरी तयार करायचे. दुलडीठवाला शिक तरी तयार करायचे. शिक तरी रिकामं खात नव्हते. म्हणून शेवटपर्यंत त्यांना आनंदात घरातली लोक जगवायचे. विठाला विठाला किंमत आहे पैशाला. एका श्रीमंत पैशावाल्याची तर इथं चाललं होतं ना, एका श्रीमंत माणसाकडे साध्वी जनाबाई दसरा काढायला. शेवटचा पुरावा, शेवटचा. मग नंतर मला पुरायचं म्हणजे मला सुट्टी द्यायची. एका श्रीमंताकडे दसरा काढायला. 2 उदाहरणं झाले, तिसरं चालू आहे ना. बस झालं एवढं. पुन्हा मला वाटते उद्या संध्याकाळी कीर्तन इथं जवळच आहे. नाही नाही, नागापूरला. उद्या संध्याकाळी 9 ते 11. नागापूर जवळ झालं नाही तू? इथं जवळच आहे. हो, उद्या संध्याकाळी आहे तिथे गिरगावचं बाळू. कीर्तन देवाचं आहे पण सांगायला मी आहे. बरेच लोक म्हणतात आमच्या कीर्तनाला तू हो कीर्तन पप्याची माय कदरली तुला. हो कीर्तन कोण ऐकलं? अरे कीर्तन देवाचं आहे, सांगायला तू आहे.